महेश मांजरेकर सरांनी बिग बॉस का सोडला का सोडला या प्रश्नांचं उत्तर बऱ्याच लोकांना मिळालं नसेल. यामागे बऱ्याच बातम्या व्हायरल झाल्या होत्या, मोठ्या मोठ्या न्यूज आर्टिकलने पण बातम्या छापल्या होत्या, पण त्या बातमीत काहीच तथ्य नाही आहे. कारण स्वतः महेश मांजरेकर सरांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली आहे आणि बिग बॉसबद्दल त्यांनी चक्क 10 मिनिटं आपलं मत व्यक्त केलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महेश मांजरेकर सरांचा लेटेस्ट इंटरव्ह्यू आलेला आहे आतुर परजूर यांच्या यूट्यूब चॅनलवरती. त्या चॅनलवरती त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठी सोडण्यामागचं कारण मी नाही आहे, मेकर्सनीच मला घेतलेलं नाही आहे. कदाचित मेकर्सला असं वाटलं असेल की आता सध्या मांजरेकर सर जुने झाले आहेत आणि त्यांना काहीतरी बदल करायचा आहे, म्हणून त्यांनी शोसाठी बदल केला आहे. मी बिग बॉसचं फक्त 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, कारण मी बिग बॉस त्याआधी कधीच पाहत नव्हतो. पण ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं. त्याच्यानंतर 2ऱ्या वर्षीचं, 3ऱ्या, 4थ्या असे 4 सीझन त्यांनी माझ्याकडून करून घेतले आणि 5व्या सीझनला त्यावेळेस सगळा बदल करायचा होता. त्यावेळेस त्यांना हे वाटलं असेल की आता मांजरेकरांची आपल्याला गरज नाही आहे, आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, म्हणून त्यांनी आता रितेश देशमुखला घेतलेलं आहे. आणि मी रितेश देशमुखचे एपिसोड जे आहेत ते आवर्जून पाहणार आहे आणि रितेशसाठी मी खूप जास्त खुशसुद्धा आहे. हा मांजरेकर सरांचा मनाचा मोठेपणा आहे. आता सध्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की नक्की मांजरेकर सरांना बिग बॉसच्या मेकरनी का घेतलं नाही किंवा मांजरेकर सरांचं यावरती काय मत आहे. यानंतर मला असं वाटतं की या चर्चेला पूर्णविराम लागायला हवा आणि जे कोणी लोक मांजरेकरांना सपोर्ट करत आहेत त्यांना सुद्धा समजलं असेल की मांजरेकरांना बिग बॉसमधून का काढण्यात आलं ते. तुमचं काय मत आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि जर का तुम्हाला पूर्ण इंटरव्ह्यू बघायचा असेल तर अतुल परजुरे यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.